नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून। आज सोमवार। आज माझ्या जेवणात काय आहे बघूया। आज सॅलड म्हणजे काकडी आणि टोमॅटो फक्त आहेत। काकडी घेते थोडी आणि हे थोडे टोमॅटो घेते। झालं सॅलड। आणि हे लोणचं आहे बघा। हे असं काळं दिसते, त्याच्यावर तुम्ही जाऊ नका। असं म्हणतात ना, दिसते तसं नसते म्हणून जग फसते, असं ह्या लोणच्याची कथा आहे। हे दिसाय आताच माझ्या तोंडाला पाणी सुटायला, इतकं छान आहे ना ते लोणचं। पण त्याच्यात ऑइल वगैरे कमी आहे, मसाला कमी आहे, जसं मला हवं तसं आहे। ओरिजिनलिटी आहे त्याच्यात भरपूर। आणि इथं केलेली आहे मी चणा डाळ आणि दुधी भोपळा घालून भाजी प्लस आमटीच केलेली आहे ही मी आज। भाजी नव्हे, ही आमटीच आहे, खरं ही आता थोडी जाड झालेली आहे। दुधी भोपळा खावा असं रामदेव बाबा सांगतात ना भरपूर। दुधी भोपळा आरोग्याला बरा, आता काय काय सांगतात ते सगळं खायचंच। आणि इथं केलेली आहे मी सुकी भाजी, ही हे शिमला मिरची आणि बटाटा घालून ती भाजी थोडी घेते मी। ही आहे भाजी। आणि आता घेते मेन, ह्याच्यामध्ये मेन कोर्स म्हणतात त्याला हॉटेलमध्ये, त्याच्यामध्ये भात आहे। याचं पाणी सगळं वेळून काढून हा भात केलेला आहे। हा भात घेते, आज भातच आहे फक्त। भात, ही आमटी, ही भाजी, सॅलेड, लोणचं आणि त्याबरोबर इथं मी पापड तळलेले आहेत, त्याच्यातले 2-3 पापड घेते। लिज्जत। आणि आज मला एक चुकले, काय सांगा, हे दही अजून लागलंच नाही, रात्री लावलेलं। आता ते थंडीमध्ये जास्त लागत नाही आणि आंबट पण विरजण होत नाही त्याच्यामुळे। हे बघा, अशा प्रकारे माझं जेवण आहे। लोणचं, सॅलेड, भाजी म्हणजे भाजी प्लस आमटी, आणि ही एक भाजी, आणि पापड आणि भात। या तुम्ही पण सगळे जेवायला। आणि हे जेवण कसं वाटलं, आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब। थँक यू वॉचिंग माय व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।